पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात न्हावरे या ठिकाणी असणारा रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना यंदाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबरला सुरू होऊनही अद्याप सुरू न झाल्याने विरोधक आता आक्रमक होऊ लागलेत। कारखान्याचे संचालक व भाजपचे नेते दादा पाटील फराटे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी शिरूर येथे पत्रकार परिषद घेत कारखाना सुरू करण्यासाठी कारखाना प्रशासनाला 10 डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। त्यांनी कारखान्याचे चेअरमन ऋषिराज अशोक पवार, शिरूरचे आमदार तथा कारखान्याचे माजी चेअरमन ॲडव्होकेट अशोक पवार, कारखान्याचे एमडी तसेच कारखान्याचे जबाबदार अधिकारी फोन उचलत नसल्याचे व कारखान्यावर भेटत नसल्याचेही आरोप केलेत। या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुधीर फराटे, काँग्रेसचे नेते महेश ढमढेरे, राहुल गवारे, भाजपचे तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे, भाजप जिल्हा कोर कमिटी सदस्य राजेंद्र कोरेकर, PMRDAचे संचालक प्रकाश गव्हाणे, एकनाथ शेलार, अशोक गारगोटे, प्रमोद दंडवते, उमेश शेलार, रणजित शेलार व दत्तोबा शेंडगे उपस्थित होते। या संदर्भात चेअरमन ऋषिराज पवार यांना फोनवरून संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। त्यानंतर आमदार पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट केले की आज जे विरोध करत आहेत त्यांनी व त्यांच्या नेत्यांनीच इथून मागेही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता। जनवीज प्रकल्पाचाही वीज दर तत्कालीन सरकारने आम्हाला कमी दिला होता, तरीही या सर्व गोष्टींवर आम्ही मात करत आलोय। आजही चेअरमन कारखान्यासंदर्भात विविध अधिकारी शासन व बँकांकडे जाऊन दररोज पाठपुरावा करत आहेत। आमची 107 कोटी रुपये कर्जाची शासनाकडे मागणी देखील आहे। कारखाना सुरू करण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे। मुंबईवरून प्रसिद्ध झालेल्या दैनिक लोकसत्ताच्या बातमीचाही त्यांनी यावेळी हवाला दिला। दरम्यान या संदर्भात विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेमके काय म्हणणे आहे त्यांचे याचाच प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूयात। आपण आज रविवार दिनांक 26 अकराला या ठिकाणी शिरूरमध्ये पत्रकार परिषद घेत आहे। घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा वाचावा आणि सुरू व्हावा ही सगळ्यांची तळमळ दिसते। तर नेमकं तुमचं आता तुम्ही त्या ठिकाणी विरोधक म्हणून त्या ठिकाणी संचालक आहात एकमेव, तर तुमची भूमिका काय असेल? आता आमची भूमिका आहे की हा कारखाना सहकारी साखर कारखाना हा चालू राहिला पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये 1 वर्ष झालं त्यांनी निवडणुकीत दिलेली आश्वासनं लोकांना त्यांचं भावलं। ते तालुक्याचे आमदार आहेत, साखर कारखान्याचे 25 वर्षे चेअरमन आहेत आणि सगळे मुद्दे मांडल्यावर आम्हाला लोकांनी डावललं। आमचा मात्र मताला नाही परंतु उसाला 3000 रुपये बाजारभाव देणारच या विश्वास आम्ही लोकांना दिला आणि लोकांनी आम्हाला 47% मतदान केलं। मला एकट्याला 52% मतदान केलं आणि तरीसुद्धा त्यांचा सगळा संपूर्ण 20ची 20 संचालक निवडून आले, फक्त मी एक संचालक निवडून आलो। परिस्थिती कुठल्याही कारखान्यावर थकीत कर्ज नाही ही त्यांचे प्रमुख म्हणजे धोरण होतं, ती लोकांना पटलं। आज सगळे कारखाने चालू होऊन 1 महिना झाला तरी घोडगंगा अजून चालू झाला नाही। मग आता याला जबाबदार पत्रकारांनी सुद्धा विचारलं पाहिजे की बा कारखाना नेमकं थकीत कर्ज नाही बापू, कुठल्याच प्रकारचा विरोधकांचा संबंध नाही, ती ऊस घालायला तयार आहे, मग आपल्याला कारखाना चालू करायला काय अडचण आहे? कामगार बी विरोधकांनी काही यांना आंदोलनाला हे नाही केलेलं। कामगारांचे 12 महिन्याचे पगार थकले, त्यांची तीच बसले, त्यांचे कुटुंब मोडायला लागले, प्रपंच मोडायला लागले, ती माणसं रस्त्यावर यायला लागली। ज्यावेळेस आता सभा झाली कारखान्यावरती, वादळी होणार ती वादळी झाली, पण तुम्ही एक भूमिका घेतली, सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलं की कारखाना पहिल्यांदा सुरू व्हायला पाहिजे, बरोबर? तर त्यावेळेस सभेमध्ये काय काय आश्वासनं दिली ती? त्यावेळेस कारखान्यात त्यांनी जे त्यांच्यात भाषण केलं की बुवा कारखाना चांगला चालवणार, उंच नेणार, मोठ्या शिखरावर कारखाना नेणार, जी त्यांची भाषणं होती सगळ्यांची, त्याची आज कारखानाच चालू व्हायना। खोटं बोलणं, रिटून बोलणं, वेळ मारून नेणं, सभासदांना भूलभुलैया करणं, ह्या गोष्टी त्यांच्या राजकारणात चालल्या। तीच गोष्ट त्यांनी या संस्थेत वापरली। त्या ठिकाणी तुम्ही बाईट दिली होती आणि चेअरमननी पण दिली होती आम्हाला बाईट, तर तुमची भूमिका होती त्यावेळेस की सध्या कारखाना सुरू होऊ द्यात। तर मग आता बरेच दिवस झालेत, आता कारखाना सुरू होत नाही, तुमची भूमिका काय आता? मग कामगारांनी जे 100 दिवसाचं आंदोलन केलं, खऱ्या अर्थाने कामगारांची कोणतीही मागणी मान्य न होता कामगारांनी त्यांचं आंदोलन मागं घेतलं। आज त्या घटनेला 60 दिवस होत आले, परंतु प्रत्यक्षात आज कारखान्यातली माहिती आपण घेतली तर कारखाना चालू करण्यासाठी ज्या काय आवश्यक गोष्टी असतात, ज्या यंत्रसामुग्री असते, त्याच्यापैकी कोणत्याही गोष्टीची पूर्तता कारखान्याच्या चेअरमन, आमदार, कार्यकारी संचालक आणि संचालक मंडळाकडून होत नाही। त्याच्यामुळं निश्चितपणे ज्या उद्देशासाठी आपल्या घोडगंगा कारखान्याची उभारणी झाली की आपल्या सभासदाला त्याचा हक्काचा कारखाना असावा, आपला ऊस, आपल्या सभासदाचा ऊस
प्राधान्याने आपल्या कारखान्याला जावा, ती भूमिका आज कुठंतरी वेगळ्या बाजूला जाते. आजची परिस्थिती पाहिली तर आज ऊस जाण्यासाठी प्रचंड सभासदांना संघर्ष करावा लागतो. कारखान्याच्या सभेच्या वेळेस जी आता सभा झाली त्यावेळेस अतिशय आक्रमक भूमिका तुम्ही एकट्याने घेतलेली होती, अनेकांनी तुम्हाला साथ दिली होती. तुमचं म्हणणं काय असेल आज? माझं एवढंच म्हणणं आहे की पहिली गोष्ट शिरूर तालुक्याची कामधेनू ही टिकली पाहिजे आणि चालू झाली पाहिजे, नंबर 1. नंबर 2, सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं ही जोपासत असताना आपण कशा पद्धतीत पारदर्शकतेनं कारभार केला पाहिजे, कामगारांनाही देखील आपण बरोबर घेतलं पाहिजे. आणि कामगारांची जी आत्ता परिस्थिती सुधीररावनी सांगितलं की 90 दिवस उपोषण केल्यानंतर खापर फोडण्याचा प्रयत्न त्यांनी कामगारांवरती त्या ठिकाणी केला. आणि खाजगीमध्ये ते बोलत असताना चेअरमन म्हणले की आत्ता बँकेने पैसे आपल्याला जे उपलब्ध करून दिले ते कारखान्याच्या ड्रॉवरला न येता ते ऊस उत्पादक सभासद किंवा ऊस वाहतूकदार तोडणीदार यांच्या अकाउंटला डायरेक्ट गेले. तर त्याच्यामध्ये सुद्धा अशोक पवारांची तळतळट किंवा विद्यमान चेअरमनांची की कामगारावरती खापर फोडणं आणि आत्ता कुठल्याही कामगारावरती अन्याय होऊन न देता त्यांचा 1 महिन्याचा पगार दिला तुम्ही, नंतर म्हणले 3 महिन्यात तुम्हाला आश्वासन देतो, त्यांना बोनस देतो, त्या बोनसचं सुद्धा काय नाही. अशोक पवार ह्या सर्वस्वी गोष्टीला जबाबदार आहे आणि सर्वस्वी जबाबदार अशोक पवार आहे. त्याच्यामुळं रक्त शोषण्याचं काम अशोक पवारांनी बंद करावं. 4/11/2023ला कारखान्याचे कार्यकारी संचालक MD यांना पत्र दिले. आमचे वडील अरविंददादा साहेबराव डमडरे आणि आमच्या परिवाराच्या वतीनं की या ठिकाणं ऊस लागवडीचा जो आता लागवडीच्या खोडव्याच्या नोंदी तसेच 2023-24चा गळीत हंगाम कधी चालू होणार आणि त्याचा अंतिम बाजारभाव काय असणार याच्या पद्धतीचं पत्र आम्ही यांना लेखी दिलंय. परंतु आजपर्यंत कुठलाही त्याच्यावरती कारखान्याचे MD म्हणून त्यांनी कुठल्याही पद्धतीचा पत्रव्यवहार केलेला नाही. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सध्याच्या संचालक मंडळाने हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते असं आम्हाला वाटतं. कारखाना प्रत्यक्षात अजून सुरू झालेला नाही. निवडणुकीच्या काळात आम्ही घोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या माध्यमातून सभासदांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, वास्तव सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी सन्माननीय चेअरमन असतील, आमदार साहेब असतील आणि संचालक मंडळाने लोकांना चुकीच्या सहानुभूती वाटेल अशा गोष्टी सांगून पुन्हा एकदा या कारखान्याची सत्ता काबीज केली. सत्ता काबीज केल्यानंतर त्यांना जे काही आश्वासनं दिली होती, जे काही फील गुड फॅक्टर सांगितलं होता कारखाना असा होईल तसं होईल, ह्या सगळ्या गोष्टींना ते अपयशी ठरलेले आहेत. आजही कारखान्याचा सीझन चालू होत नाही तर त्याला कारण असं सांगितलं की कर्ज मिळत नाही, कामगारांनी संप केलाय. मग मुळात तुम्हाला कर्ज का मिळत नाही तर तुमच्या संचालक मंडळाच्या गैरकारभारामुळं तुमची पत ढासळली म्हणून तुम्हाला बँका दारात उभी करत नाही. तुमचं ऊस उत्पादकांचा तुमच्या संस्थेवरचा विश्वास तुमच्या गैरकारभारामुळे त्याच्यावरचा उडालाय म्हणून ते तुम्हाला ऊस द्यायला तयार होत नाही, म्हणून परिणामी गाळप जास्त होत नाही आणि उत्पादकता नसल्यामुळे तुमचं फायनान्शियल गणित बसत नाही. वाहतूकदारांना अविश्वास वाटतोय, त्यांचे पैसे तुम्ही गेल्या वेळेचे दिलेले नाही, त्यांना द्यायला टाळाटाळ करताय, परिणामी गेल्या वेळी ऊस तोडणी चांगली झालेली नाही. बरं, या सगळ्या गोष्टीला जबाबदार विद्यमान व्यवस्थापकीय संचालक मंडळ आहे. आणि जे त्यांनी गेल्या वेळी सभासदांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सांगितलं होतं, आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या बाकीच्या तुम्हाला कर्ज मिळत नाही याच्याशी त्यांचं काही देणं घेणं नाही. तुम्ही आम्हाला स्पष्टपणे जनतेच्या समोर येऊन सांगितलं होतं आम्ही कारखाना चांगला चालू, सर्वसाधारण सभेत सांगितलं होतं कारखान्याची पत वाढू, हे करू, तर तुम्ही चालवून दाखवा. आणि जर तुम्ही असमर्थ असाल तर जनतेच्या दरबारात या, तुम्ही कशामुळं समर्थ आहात, तुम्हाला कर्ज का मिळत नाही, ऊस उत्पादक ऊस का घालत नाही, एकदा लोकांच्याच सांगा. आणि तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही संचालक मंडळाने सन्मानाने त्याच्यावरनं पाय उतार होऊन ही संस्था वाचवण्यासाठी आम्हाला मदत करावी, एवढंच तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही या विभागाचे PMRDचे संचालक आणि एक शेतकरी सभासद आहेत म्हणून तुमचं काय मत आहे? शेतकरी म्हणून माझी अशी भूमिका आहे की माझा आत्ता 10 एकर आडसाल्या ऊस तुटायला आहे. त्या ऊसाचं आजच्या दिवसाला 18 महिन्याचं वय पूर्ण झालं आहे. गेली 25 वर्ष आडसाली ऊस हा आम्ही प्राधान्यानं आपल्या स्वतःच्या सहकारी कारखाना जो घोडगंगा सहकारी कारखाना याला पुरवठा करत होतो. गेली महिनाभर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडनं कुठलाही कारखाना चालू होईल ना होईल याबद्दल माहिती दिली जात नाही आहे.
आजतागत ऊस हा रानात तसाच आहे, त्याला 2 वेळा पाणी दिलं आहे. संपर्क केला असता महिना अखेर होईल, 25 नोव्हेंबरला होईल अशी उत्तरं मिळत आहेत. मग कळत न कळत या तालुक्यातली सहकारी कारखानदारी थांबून हा ऊस पुरवठा परिसरातल्या किंवा स्वतःच्या खाजगी कारखान्याला वळवायचा की काय अशी एक ऊस उत्पादक म्हणून शंका व्यक्त होती. राहुल दादा, आपण आपली काय भूमिका आहे? शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असणारा घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा कुठल्याही परिस्थितीत 10 डिसेंबरपर्यंत सुरू झाला पाहिजे, एवढीच कळकळीची विनंती मी घोडगंगाचे चेअरमन आणि आमदार अशोक बापू पवार यांना या ठिकाणी करू. जनता जवाब मागते. आपलं काय म्हणणं आहे? राज्य सरकारने साखर कारखाना परत करा नाही, राज्य सरकारने साखर कारखानदारी चालू करण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून तर गळीत हंगामास परवानगी दिलेली आहे. तरी आज जवळपास 4-5 दिवसावरती 1 डिसेंबर आलेला आहे. 1 महिना उलटूनही आपल्या कारखाना चालू होण्यासंदर्भामध्ये एकही आपली काही प्रक्रिया सुरू नाही. म्हणजे त्यासाठी लागणारी ऊस वाहतूक, तोडणीदारांची यंत्रणा असेल किंवा कारखाना दुरुस्तीचं काही काम असेल, कामगारांचा पगार असेल, इतर काही गोष्टीची काही पूर्तता झालेली दिसत नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात असून ऊस कधी जाईल, ऊसाचं आता ऊन पडायला लागल्यामुळं ऊसाचं टनेज घटत आहे. रब्बी हंगाम आता तोंडावर आलेला आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्यामुळे कांदा गव्हाचे उत्पादन घेऊन लोकांना त्याची तयारी करायची आहे. परंतु कारखान्याच्या अकार्यक्षम चेअरमनमुळे आज शेतकरी हवालदिल झालेला आहे. 1 वर्षापूर्वी पुन्हा एकदा अशोक पवारांच्यावरती विश्वास ठेवून जनतेने जे तुम्हाला सहकार्य केलं, तुम्हाला निवडणुकीमध्ये विजय करून दिले, याचा अर्थ जनतेला वाटत होतं की तुम्ही हा कारखाना पुन्हा चांगला चालवणार, पुन्हा नीट करून देणार, तुम्ही झालेली चूक भरून काढणार. परंतु आज 40 लाख टन ऊस हा क्रशिंगला उभा असताना आज कारखान्याची कुठलीही चालू होण्यासंदर्भातली प्रगती दिसत नाही. आणि ही मात्र फार दुरावस्था आपण करू नये, ही संस्था जगावी हा आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे. तुम्ही तुमचा इगो बाजूला ठेवून सरकार कुठलंही असेल त्याला मदत मागा, इतर कुठल्या वित्तीय संस्था असतील त्यांना मदत मागा, पण हा कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची महत्त्वाची भूमिका आहे. एवढंच मी सांगतो. दादा पाटील, आत्तापर्यंत आपण संचालक म्हणून या संदर्भात किती वेळा मीटिंग झाल्यात, तुमचं काय ठरलं संचालक मंडळात? आत्तापर्यंत घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 11 मिटिंगा झाल्या आणि 11 मिटिंगामध्ये 3 महिन्याचं तर कामगारांचं आंदोलनच चालू असल्यामुळं त्या मिटिंगमध्ये तो पार्ट गेला आणि आम्ही निवडून आलो आणि कारखाना चालूच होता. फक्त 11 मिटिंगा झाल्यात. 11 मिटिंगमध्ये कारखाना चालू. आता कारखाना चालू होईल का नाही, आता एवढ्यात काही मिटिंगवर झाली का? आता अजून मिटिंग काय झाली नाही. आता लवकरच मिटिंग जर त्या संदर्भात तुम्ही काय पाठपुरावा केलाय? काय आम्ही पाठपुरावा केला. मागच्या मिटिंगला मी पत्र दिलंय. सरकारने 1 नोव्हेंबरला कारखाना चालू करायला सांगितला. आपला कारखाना चालू करायला झाला पाहिजे. इतरांच्या तुलनेत आपण बाजारभाव जाहीर केला पाहिजे आणि आपला जेणेकरून ऊस बाहेर जाणार नाही म्हणून वेळेवर कारखाना. आज कारखाना काय अवस्था आहे? यंत्रसामग्री चालू रिपेअरिंग होती का? त्याचं काय सर्व्हिसिंग आहे का? आता सध्या रिपेअरिंग नाही, टोळ्या भरलेल्या नाही, लेबर नाही, कुठल्या प्रकारचे वाहतुकीचे करार नाही, शेतकऱ्यांना अजून विश्वासात घेतलेलं नाही, ऊस वाहतूकदारांना अजून विश्वासात घेतलं नाही, पण तरीसुद्धा कामगारांना बी विश्वासात नाही. तरीसुद्धा कारखाना चालू झाला पाहिजे ही आमची विरोधी पॅनलने निवडणूक लढवल्याची सगळ्यांची मनस्थिती आणि त्याच्यासाठी आम्ही सहकार्य करणार.